गुड मॉर्निंग स्टुडंट. आपला दुसरा पाठ आहे विज्ञान भाग 2 मधला सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 1. तर पहा, सर्वात अगोदर आहे काही थोडक्यात प्रश्न. तर पहिला आहे अन्न पदार्थ व त्यांतील पोषक तत्वे शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात. तर अन्न पदार्थ व त्यातील पोषक तत्वे. आता पोषक तत्वे कोणकोणते आहेत? तर प्रथिने आहेत, जीवनसत्व आहेत, क्षार आहेत, त्याचबरोबर मेदाम्ले आहेत, कर्बोदके आहेत. हे सर्व आपल्याला अन्न पदार्थातून किंवा सजीवांना अन्न पदार्थातून भेटत असतात. ती कशी उपयोगी आहेत? तर आपण जर प्रथिनांचा विचार केला तर प्रथिनांमुळे शरीराची झीज भरून निघते. त्याचबरोबर शरीराची वाढ होण्यासाठी, सजीवांच्या शरीराची वाढ होण्यासाठी प्रथिनांची खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. त्यानंतर मेदाम्ले शरीरातील जी ऊर्जा आहे ती भरून काढण्याचं काम करत असतात. त्याचबरोबर जीवनसत्वे ही आपल्या शरीरातील जी इतर सर्व अवयव आहेत, डोळे, कान, नाक, त्याचबरोबर चयापचय क्रिया करणारे सर्व इंद्रिय, या सर्व इंद्रियांचे कार्य जे आहे ते सुनिश्चित करून त्यांची सुरळीतपणे पार पडते. दुसरा आहे संतुलित आहाराचे शरीरासाठी काय महत्व आहे. तर आहार, संतुलित आहार म्हणजे ते काय? तर सजीवांना आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी किंवा सर्व अन्न पदार्थ, सर्व अन्न घटक, पोषक तत्वे हे योग्य प्रमाणात भेटणे म्हणजे संतुलित आहार. तर संतुलित आहार मिळाल्यामुळे आपल्या किंवा सजीवांच्या शरीरासाठी आवश्यक असणारे जे काही पोषक तत्वे आहेत ते योग्य प्रमाणात आणि पुरेसे भेटतात. त्यासाठी संतुलित आहार महत्त्वाचा आहे. तिसरा प्रश्न आहे की स्नायू शरीरात कोणकोणते कार्य पार पडतात. आता स्नायू आपल्या शरीरात सर्वच अवयवांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्य करण्यासाठी मदत करत असतात. आपण सुरुवात केली, जर आपण काही वस्तू उचलायची असेल तर सुद्धा आपल्याला स्नायू लागतात. पचनक्रिया करण्यासाठी आतमध्ये असलेले जे लहान आतडे, मोठे आतडे आहेत, त्यांच्यामध्ये असलेले जे स्नायू आहेत ते हे काम करत असतात. रक्ताभिसरण करण्यासाठी हृदय जे आहे त्या हृदयाचे बाजूने असणारे सर्व स्नायू आकुंचन प्रसरणचं काम करत असतात. त्याचप्रमाणे शरीराच्या बाहेर जे नको असलेले पदार्थ आहे ते टाकण्यासाठी आपली जी शरीराच्या उत्सर्जन संस्था आहे त्यामध्ये असलेले सर्व अवयवांचे स्नायू हे योग्य त्या प्रमाणात आणि योग्य त्या पद्धतीने काम करत असतात. त्यामुळे स्नायू हे खूप महत्त्वाचे आहेत. चौथा आहे पाचक रसाचे पचन संस्थेमध्ये काय महत्त्व आहे. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या पचन संस्थेमध्ये जे काही अन्ननलिका, त्याचबरोबर जठर यांच्यामध्ये सर्वात अगोदर जे अन्न चावून बारीक करण्याचं काम हे तोंडात होत असतं. त्यावेळेस आपल्या सजीवांमध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये लाळ ही सुरुवात होते. लाळ ती एक पाचक रसच आहे. तो लाळ मिसळून ते जे अन्न पदार्थ आहे ते सिंपल किंवा साध्या पद्धतीत किंवा ते वेगळे करण्याचं काम ते करत असतात. त्यानंतर ते जठरामध्ये आल्यानंतर जठरामध्ये असलेला पित्तरस किंवा पाचक रस त्याला व्यवस्थित घुसळून त्याच्यामध्ये असलेले जे आवश्यक पोषक तत्वे आहेत ते वेगळे केले जातात. लहान आतड्यामध्ये ते शोषले जातात. म्हणजेच काय, तर पाचक रस हे अन्न पदार्थांमध्ये असलेले पोषक तत्वे वेगळे करण्याचं काम करतात आणि शरीराला ऊर्जा मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. मानवी शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी कोणती संस्था कार्यरत आहे? उत्सर्जन संस्था. आणि उत्सर्जन संस्थेचा प्रमुख आहे यकृत. ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत रक्ताभिसरण संस्था कशी कार्य करते. आता रक्ताभिसरण संस्था म्हणजे तरी काय, तर रक्ताभिसरण संस्थेचा प्रमुख आहे हृदय. तर शरीरामध्ये जे काही रक्त हृदयाकडून शरीराकडे आणि शरीराकडून हृदयाकडे जे वहन आहे त्यामध्ये धमनी आणि शिरा या दोन महत्त्वपूर्ण नलिका काम करत असतात. तर हे रक्ताभिसरण करताना आपण ज्यावेळेस ऑक्सिजन घेत असतो नाकाच्या साहाय्याने, फुफ्फुसाच्या साहाय्याने, तो ऑक्सिजन आपल्या रक्तामध्ये मिसळून तो रक्ताच्या साहाय्याने सर्व शरीराभर पोहोचवणे, संपूर्ण शरीरामध्ये असलेल्या पेशींना ते पोहोचवण्याचं काम रक्ताभिसरण करत असतं, म्हणजेच रक्त करत असतं. त्याचबरोबर पेशींनी ऊर्जा निर्मिती केल्यानंतर जे टाकाऊ पदार्थ आहे ते पुन्हा रक्तामध्ये टाकून हे उत्सर्जन संस्थेकडे घेऊन येण्याचं काम ही रक्त आणि रक्ताभिसरण संस्था करत असते. त्यामध्ये ऊर्जा निर्मिती करत असताना ज्यावेळेस ऑक्सिजन आणला जातो त्यावेळेस ऑक्सिजनचं ज्वलन करून त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण केली जाते आणि ही ऊर्जा आपल्या शरीराला उपयुक्त ठरते. मग ऊर्जा निर्मितीमध्ये सर्वात महत्त्वाचं काम रक्ताभिसरणचं ते म्हणजे ऑक्सिजन पुरवणे. शेवटचा प्रश्न आहे की मानवी शरीरांतर्गत चालणारे कार्य कसे नियंत्रित होते आणि किती प्रकारे.
तर मानवी शरीराअंतर्गत चालणारे सर्व कार्य म्हणजे कोणकोणते, तर सर्वात पहिला आणि महत्वाचा जो आहे तो म्हणजे आपल्या जो चेतापेशी आहे ती म्हणजे चेतासंस्था. चेतासंस्थेमध्ये येतात मेंदू आणि चेतापेशी. हे संपूर्ण शरीराचं नियंत्रण करत असतात आणि त्याचबरोबर संपूर्ण संस्था, उदाहरणार्थ श्वसन संस्था, पचन संस्था, उत्सर्जन संस्था, पुनरुत्पादन संस्था, या सर्व संस्थेचं कार्य मेंदूच्या आधारे चालत असतं आणि ते आपलं सर्व कार्य जटिलपणे परंतु योग्य त्या नियंत्रणात चालूच ठेवतात. तर सजीव आणि जीवन प्रक्रिया. मानवी शरीरात अनेक प्रकारच्या संस्था अविरतपणे कार्य करतात. उदाहरणार्थ पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था. यासोबतच शरीराचे अंतर्गत तसेच बाह्य अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे परंतु सर्वांच्या समन्वयातून करत असतात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या शरीरामध्ये असलेल्या सर्व संस्था या वेगवेगळ्या पद्धतीने आपले काम करत असतात, परंतु त्यांच्यामध्ये समन्वय आहे. म्हणजे ते एकमेकावर पूर्णतः अवलंबून असून ते एकमेकाला जोडले गेलेले आहेत, समन्वय साधून हे काम करतात. ही सर्व यंत्रणा प्रत्येक सजीवांमध्ये कमी अधिक प्रमाणात समान पद्धतीने कार्यरत असते. यासाठी त्यांना अखंडपणे ऊर्जाची स्वतःची आवश्यकता असते. म्हणजे आपल्या शरीरातील जे इतर अवयव आहे, फक्त आपण सकाळी उठल्यापासून दिवसभर काही ना काही काम करत असतो त्यासाठीच ऊर्जा लागते असं नाही. तर जे आपण अन्न खाल्लेलं आहे ते खाल्लेलं अन्न पचवणं आणि त्याच्यापासून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी सुद्धा ऊर्जेची आवश्यकता असते. आणि म्हणून आपल्याला संपूर्ण म्हणजे आपण जरी झोपलो तरी सुद्धा आपल्या शरीरामध्ये असलेल्या जे काही पचन संस्था आहेत, श्वसन संस्था आहेत, त्या काम करत असतात. त्यामुळे त्यांना ऊर्जेची आवश्यकता असतेच आणि त्यांना अखंड अशा ऊर्जा स्वतःची आवश्यकता असते. तर कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने हे अन्न पदार्थात या ऊर्जेचे मुख्य स्रोत असून प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या तंतुकणिकांच्या मदतीने ही ऊर्जा मिळवली जाते. तेव्हा हे तीन मुख्य घटक सांगितलेले इथे, कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ, हे आपल्याला ऊर्जेसाठी सर्वप्रथम महत्वाचे आहेत. तर तंतुकणिका म्हणजेच मायटोकॉन्ड्रिया, आपल्या पेशीमध्ये तंतुकणिका असते की जी आलेली अन्न घटक किंवा पोषक तत्वे आहेत त्याच्यापासून ऊर्जा निर्मिती करणे आणि आवश्यकतेनुसार ती शरीराकडे म्हणजेच इतर पेशींकडे पाठवण्याचे काम करत असतात. तंतुकणिका सगळ्यात महत्वाचं नाव आहे की ही ऊर्जा निर्मितीसाठी मदत करते. ऊर्जा निर्मितीस फक्त अन्न घटकच लागतात असे नाही, तर त्यासाठी ऑक्सिजनची पण आवश्यकता भासते. हे सर्व घटक परिवहन संस्थेद्वारेच पेशीपर्यंत पोहोचतात. आता परिवहन संस्था म्हणजे काय, तर परिवहन म्हणजे कोण घेऊन जातं. ऑक्सिजन हा फुफ्फुसाकडून आपल्या हृदयाकडे किंवा इतर पेशींकडे कोण घेऊन जातं, तर हृदय. म्हणजेच काय, तर रक्ताभिसरण संस्था. म्हणजेच परिवहन संस्थेचं काम रक्ताभिसरण संस्था करत असते. नियंत्रित संस्थेचेही सर्व प्रक्रियेवर नियंत्रण असते. नियंत्रित संस्था म्हणजेच मेंदू. मेंदू आणि चेतापेशी हे संपूर्ण शरीरावर आणि इतर पचन संस्था आणि अवयवांवर नियंत्रण ठेवत असतात. म्हणजेच ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक जीवन प्रक्रिया आपल्या परीने हातभार लावत असते. या सर्व प्रक्रियांच्या कार्यासाठी ही ऊर्जेची गरज भासतेच. म्हणजे त्यांना ते काम करण्यासाठी सुद्धा ऊर्जेची आवश्यकता असते. आपण आणि इतर प्राणी फळे आणि भाजीपाला सेवन करतो. वनस्पती स्वतःचे पोषण स्वतः करतात, त्यासाठी ते अन्न निर्मिती करतात. काही अन्न ते स्वतः वापरतात, तर उर्वरित अन्न फळे, पाने, खोड, मूळ यामध्ये साठवून ठेवतात. या सर्व वनस्पतीजन्य पदार्थांचे आपण सेवन करतो आणि त्यापासून विविध पोषक द्रव्ये म्हणजेच कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे मिळवतो. वनस्पती याला आपण म्हटलेलं आहे उत्पादक. तो उत्पादन करत असतो कारण प्रकाश संश्लेषणाच्या साहाय्याने वनस्पती सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड, पाणी यांच्या साहाय्याने ते कर्बोदके म्हणजेच अन्नघटक तयार करतात. जी जास्तीची आहे, जी वापरली ती सोडून जी जास्तीची आहे, अधिक आहे, ते आपल्या फळांच्या स्वरूपात खोडांमध्ये, मुळामध्ये आणि पानांमध्ये साठवून ठेवतात की याचा उपयोग प्रत्येक सजीव आपल्या अन्न पुरवठ्यासाठी किंवा स्वतःच्या जीवन भरण्यासाठी उपयोगी आणतात. दूध, फळे, गूळ, साखर, भाजीपाला, गहू, मका, नाचणी, ज्वारी, बाजरी, तांदूळ यांसारखी धान्य, मध, बटाटे, रताळी, मिठाई यामधून आपल्याला कर्बोदके मिळतात.
कर्बोदकांमधून आपल्याला 4 किलो कॅलरी प्रति ग्रॅम एवढी ऊर्जा मिळते. 4 किलोग्रॅम म्हणजेच 4000 कॅलरी प्रति ग्रॅम, म्हणजे 1 ग्रॅम जर घेतलं तर 4000 कॅलरीज आपल्याला शरीराला मिळत असतात. ही ऊर्जा नेमकी कशी मिळवली जाते याचा अभ्यास करू. पहा, जरा डोके चालवा. अनेक खेळांमध्ये खेळाडू खेळ खेळताना काही वेळा मध्यांतर घेऊन काही पदार्थांचे सेवन करतात. असे पदार्थ खेळाडू का घेत असावेत? तर आपण निरीक्षण करतो की बरेचसे खेळाडू जे आहे, क्रिकेट खेळणारे किंवा फुटबॉल खेळणारे, हे खेळाडू मध्ये ब्रेक घेतल्यानंतर केळी खातात किंवा फळे खातात, मोसंबी संत्री सारखे किंवा सफरचंदासारखे, किंवा ते लिंबू पाणी सारखं एनर्जी ड्रिंक घेत असतात. कशासाठी? तर त्यांना त्या फळांपासून त्वरित ऊर्जा मिळते आणि ते खेळताना त्यांचा थकवा वगैरे जाणवत नाही, त्यासाठी. श्वसन म्हणजे काय आणि श्वसनाची प्रक्रिया कशी करते? श्वसन म्हणजे तरी काय? आपण नाकाच्या साहाय्याने, फुफ्फुसांच्या साहाय्याने ऑक्सिजन शरीराच्या आत घेतो. तो ऑक्सिजन शरीराच्या आत पकडला जातो आणि तो आपल्या रक्तामध्ये मिसळून कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. याला आपण श्वसन म्हणतो. आणि ती कशी घडते? तर आपल्या फुफ्फुसांच्या साहाय्याने ऑक्सिजन घेतला जातो, त्या अल्व्हिओलीमध्ये पकडला जातो आणि तो ऑक्सिजन हा रक्तामध्ये मिसळून त्यातला लगेच कार्बन डायऑक्साईड घेऊन बाहेर सोडला जातो. पहा, इथे सजीव व ऊर्जा निर्मिती यासाठी इथे एक आकृती दिलेली आहे. पहा, ही आकृती काढून तिला नाव द्यायचे आहे. तर सगळ्यात वरती आहे नाक किंवा नाकपुडी, खाली आहे तोंड, त्यानंतर इथे आहे इसोफेगस किंवा एक आहे श्वसन नलिका आणि एक आहे अन्न नलिका. मागच्या बाजूला असते श्वसन नलिका आणि इथे दाखवली पुढे जे आहे ती अन्न नलिका. पुढची असते अन्न नलिका, मागे असते श्वसन नलिका. त्याच्यानंतर या ठिकाणी जे जाळ्यासारखे आहेत ते भाग, इथे छोटासा डायफ्रॅम दाखवलेला आहे, पडदा आहे. आकृतीमध्ये ऑब्झर्व करा. तर आपण पाहिलं होतं, याला आपण म्हणतो कुपिका कोश. हे जे आहे ते कुपिका कोश आहेत की याच्यामध्ये ऑक्सिजन पकडून ठेवला जातो. त्यानंतर इथे खालचा जो भाग आहे त्याला डायफ्राम म्हणतात, की जो आपली छातीची बलगडी आणि फुफ्फुस यांच्यामध्ये अंतर ठेवण्याचं काम करतो. त्यानंतर इथे दाखवलेली ही जी आहे या ठिकाणी ही आहे श्वसनी, म्हणजेच श्वासनलिका किंवा श्वासनलिका सुद्धा आपण म्हणू शकतो. त्यानंतर इथे दाखवलेले हे जे आहे काळ्या रंगाचे ते आहे फुफ्फुस. हे जे आहे छोटे छोटे इथे दाखवलं नाही, हे आहे बलगडी, अन्ननलिका, श्वसननलिका. त्याच्यानंतर हे आहे नासद्वार आणि मुखवा, हे आपल्याला माहिती आहे. सजीवांमध्ये श्वसन हे शरीरस्तर आणि सजीवांमधील श्वसन हे शरीरस्तर आणि पेशीस्तर अशा 2 स्तरांवर होते. शरीरस्तर म्हणजे आपण नाकाच्या साहाय्याने श्वास घेतो आणि पेशीस्तर म्हणजे फुफ्फुसामध्ये जे पेशी कोश आहेत त्यांच्यामध्ये ऑक्सिजन पकडून ठेवला जातो, म्हणजे पेशीस्तरावर सुद्धा. शरीरस्तरावर होणाऱ्या श्वसनात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायूंचे शरीर आणि सभोवतालचे वातावरण यामध्ये देवाणघेवाण होते. तर पेशीस्तरावर होणाऱ्या श्वसनात अन्न पदार्थांच्या ऑक्सिजनच्या मदतीने अथवा त्याच्या विना ऑक्सिडीकरण केले जाते. म्हणजे शरीर स्तर आणि पेशीस्तर यांच्या दोघांमध्ये होत असतं. इथे काही सोपे प्रश्न विचारलेले आहेत ते पहा. ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे अनुक्रमे किती अणू असतात? ते किती असतात? ग्लुकोज म्हटल्यानंतर C6H12O6, C6H12O6 म्हणजे 6 कार्बन, 12 हायड्रोजन आणि ऑक्सिजन 6. हे सर्व अणू एकमेकांना कोणत्या रासायनिक बंधाने जोडलेले असतात? तर सहसंयोज बंधाने जोडलेले असतात. सहसंयोज बंध. रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होते म्हणजे नेमकं काय होते? तर याच्या अगोदरच पाहिलं, ऑक्सिडीकरण होणे म्हणजे तरी काय? तर ऑक्सिजन मिळवणे किंवा ज्वलन होणे किंवा हायड्रोजन काढून टाकणे.
आपण जे अन्नपदार्थ खातो त्यातील प्रामुख्याने कर्बोदकांचा उपयोग मुख्यत्वे दररोज आवश्यक असणारी ऊर्जा मिळवण्यासाठी केला जातो. ही ऊर्जा एटीपी म्हणजेच ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट ATPच्या स्वरूपात मिळवली जाते. त्यासाठी पेशींमध्ये ग्लुकोज या कर्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केले जाते. पहा, ऊर्जा मिळवण्यासाठी आता पहा, त्याच्या अगोदरच पाहिलं की श्वसन 2 स्तरावर होतं. एक म्हणजे शरीर स्तरावर आणि पेशी स्तरावर. शरीर स्तरावर म्हणजे फक्त आपण बाहेरील ऑक्सिजन शरीरात नाकाच्या सहाय्याने घेणं आणि कार्बन डायऑक्साईड नाकाच्या सहाय्याने बाहेर सोडणं. पेशी स्तरावर मात्र जो घेतलेला ऑक्सिजन आहे तो ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण करतो, ग्लुकोजचं ज्वलन करतो आणि त्याच्यापासून ऊर्जा निर्मिती करतो. तर ही निर्माण केलेली ऊर्जा ही ATP तंतुकणिकेमध्ये ही ऊर्जा निर्माण केलेली ATP म्हणजेच ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपात मिळवली जाते. त्यासाठी ऑक्सिडीकरण केलं जातं. कसं होतं ते पहा, यालाच पेशी स्तरावर श्वसन म्हणतात. सजीवांमध्ये पेशी स्तरावर होणारे श्वसन 2 प्रकारचे असते. ते 2 प्रकार म्हणजे ऑक्सिश्वसन म्हणजे ऑक्सिजन भाग घेतो आणि विनॉक्सी श्वसन म्हणजे ऑक्सिजन भाग घेत नाही. म्हणजे आपल्या शरीरात जे पेशी स्तरावर होणारं श्वसन आहे ते 2 टप्प्यात होतं. एक म्हणजे एक तर ऑक्सिश्वसन किंवा विनॉक्सी श्वसन. आता हेही सोपं आहे, लगेच लक्षात येतं आपल्याला की ऑक्सिश्वसन म्हणजे तरी काय आणि केव्हा होत असतं की ज्या वेळेस ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सिश्वसन म्हणजे जर शरीराला मुबलक प्रमाणात ऑक्सिजन असेल तर तो ऑक्सिश्वसन करणार, पण शरीराला जर मुबलक म्हणजे भरपूर असा ऑक्सिजन भेटला नाही तर अशा वेळेस विनॉक्सिश्वसन केलं जातं. आता शरीराला ऑक्सिजन केव्हा भेटतो? ज्यावेळेस आपण रोजच्या ज्या दैनंदिन गोष्टी आहेत, दैनंदिन काम आहे ते एकदम सावकाश संथ गतीने करत असतो त्यावेळेस शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन भेटतो. पण ज्यावेळेस आपण खूप खेळतो, खूप व्यायाम करत असतो, धावपळ करत असतो, खूप जास्त काम करत असतो, अशा वेळेस मात्र जेवढा आवश्यकता आहे ऑक्सिजनची त्या प्रमाणात शरीराला ऑक्सिजन भेटत नाही. पण ऊर्जा निर्मिती तर लागतेच, ऊर्जा तर लागते शरीराला काम करण्यासाठी. अशा वेळेस पेशी ज्या आहेत त्या विनॉक्सी श्वसन करून म्हणजे ऑक्सिजन शिवाय श्वसन करून ऊर्जा निर्मिती करत राहतातच. ठीक आहे, ऊर्जा निर्मिती करणं आपल्या शरीरात थांबवलं जात नाही. सजीवांमध्ये म्हणजे मुख्यतः प्राण्यांमध्ये, वनस्पतीमध्ये ते सोपं आहे पण प्राण्यांमध्ये खूप जास्त गुंतागुंतीचं आहे. तर पहिलं पहा, ऑक्सिश्वसन. ऑक्सिश्वसनचे काही फायदे आहेत. त्यातली पहिली फायदे आहे ग्लुकोज विघटन. ग्लुकोज विघटन. तर पेशी द्रव्यात घडणाऱ्या या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुव्हिक आम्ल ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात. सगळ्यात महत्त्वाचे वाक्य आहे हे आणि प्रक्रिया सुद्धा खूप महत्त्वाची आहे. तर ऑक्सिश्वसनमध्ये सर्वात पहिलं आहे ते म्हणजे ग्लुकोजचं विघटन. आणि ग्लुकोजचं विघटन कुठे होतं? पहिला प्रश्न, कुठे होतो? तर विघटन होतं पेशी द्रव्यात. विघटन कशात होतं? तर कशात होतं? तर पायरुव्हिक आम्ल ATP म्हणजे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट, NADH2 आणि पाणी प्रत्येकी 2 रेणू. या प्रक्रियेत तयार झालेले पायरुव्हिक आम्लाचे रेणू ॲसिटिल कोएन्झाइम A या रेणूमध्ये रूपांतरित केले जातात. जे पायरुव्हिक आम्ल आहे त्याचं पुन्हा पुढे रूपांतर होतं ॲसिटिल कोएन्झाइम A. या प्रक्रियेवेळी कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू आणि NADH2 चे 2 रेणू तयार होतात. म्हणजे पायरुव्हिक आम्लाचं पुन्हा NADH2 मध्ये रूपांतर होत असतं. अशा वेळेस कार्बन डायऑक्साईड निर्माण होतो आणि हा कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडून दिला जातो. पहिली समजली ग्लुकोज विघटन महत्वाचे आहे. ग्लुकोज विघटन ही होते पेशी द्रव्यात. कोणते घटक निर्माण होतात विघटनानंतर? तर 4, पायरुव्हिक आम्ल, ATP, NADH2 आणि पाण्याचे प्रत्येकी 2 रेणू. त्यानंतर पुन्हा पायरुव्हिक आम्लाचं ऑक्सिडीकरण होतं. पुन्हा पायरुव्हिक आम्लाचं ऑक्सिडीकरण होतं आणि तयार होतं ॲसिटिल कोएन्झाइम A. आणि याच्यात आणखीन तयार होत असतात NADH2 आणि 2 कार्बन डायऑक्साईडचे रेणू. 2 NADH2 आणि 2 कार्बन डायऑक्साईडचे रेणू. त्यानंतर दुसरे ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र.
ही तंतुकणिकेमध्ये होणारे सर्वात महत्त्वाचे आहे ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल चक्र, त्यालाच क्रेब्स सायकल सुद्धा म्हणतात. क्रेब्स सायकल विनॉक्सीमध्ये आणि ऑक्सीमध्ये ही कॉमन आहे. क्रेब्स सायकल पहिली नाहीये, पहिली फक्त आता ऑक्सीचं चालू आहे. विनॉक्सीमध्ये मात्र क्रेब्स सायकल लागणार आहे. तर पहा तयार झालेलं जे ॲसिटिल कोएन्झाइम ए चे रेणू आहेत ते तंतुकणिकेमध्ये जातात. तेथे त्यावर ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल चक्र म्हणजेच क्रेब चक्र ही चक्रीय अभिक्रिया राबवली जाते. या अभिक्रियेद्वारे ॲसिटिल कोएन्झाइम ए च्या रेणूतील ॲसिटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते आणि त्याद्वारे कार्बन डायऑक्साईड, पाणी, NaDH2, FADH2 आणि ATP चे रेणू मिळतात. पहा तंतुकणिकेमध्ये आता दुसरी जी आहे ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल चक्र हे कुठे होतं? तंतुकणिकेमध्ये. मग तंतुकणिकेमध्ये होतं तरी काय तर ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल चक्रामध्ये ॲसिडिल कोएन्झाइम ए चे रूपांतर कार्बन डायऑक्साईड, पाणी, NaDH2, FADH2 आणि ATP अशा 5 रेणूंमध्ये होत असतं. ठीक आहे. इथे तंतुकणिका दाखवलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचे तंतुकणिकेमध्ये काय काय झालेलं पहा. पायरिक आम्ल आत आल्यानंतर ॲसिडिल कोएन्झाइम ए हा कशात आलाय? तंतुकणिकेमध्ये. मग आल्यानंतर इथे काय झालं तर ॲसिडिल कोएन्झाइम ए चं रूपांतर TCA म्हणजे ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल चक्र. T म्हणजे ट्राय, C म्हणजे कार्बोक्झिलिक, A म्हणजे आम्ल चक्र आणि यांच्यापासून तयार झाला NaDH2, FADH2 आणि कार्बन डायऑक्साईड. हे आहे तंतुकणिकेतील जालिका. त्याच्यानंतर तिसरी पायरी आहे की इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. म्हणजे यांच्यामध्ये ही तंतुकणिकेमध्ये होत असतानाच इलेक्ट्रॉन निर्माण होतात, त्याला म्हटले इलेक्ट्रॉन वहन साखळी. इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया सुद्धा तंतुकणिकेमध्येच राबवली जाते. वरील सर्व प्रक्रियेच्या वेळी तयार झालेला NaDH2 च्या प्रत्येक रेणूपासून 3 आणि FADH2 च्या प्रत्येक रेणूपासून 2 ATP चे रेणू मिळतात. सर्वात महत्त्वाचा ATP आहे, तोच आपल्याला ऊर्जा देतो. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी हा ATP तयार होणं गरजेचं आहे. तर पहा इलेक्ट्रॉन वहन मध्ये झालं काय तर इलेक्ट्रॉन वहन चक्रामध्ये जे FADH2 आणि NaDH2 सुद्धा तयार झाले होते तर प्रत्येक NaDH2 पासून 3 आणि प्रत्येक FADH2 पासून 2 असे ATP चे रेणू मिळतात. या प्रक्रियेमध्ये ATP च्या रेणूंव्यतिरिक्त पाण्याचेही रेणू तयार होतात. अशा पद्धतीने ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण होते आणि ऊर्जेबरोबरच कार्बन डायऑक्साईड आणि पाणीचे रेणू तयार होत असतात. पहा ही शेवट आहे, एकदम 3च प्रक्रियेमध्ये आहे, एकदम सोपी आहे. समजली कोणकोणते आहेत पायऱ्या? पहिली पायरी आहे ग्लुकोजचं विघटन, ते होतं पेशीद्रव्यामध्ये. दुसरी आहे TCA म्हणजे ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल चक्र आणि तिसरा आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या 3 गोष्टी जर समजल्या तर तुम्हाला हे आम्लचक्र ऑक्सिश्वसन जे आहे की ऑक्सिजन घेऊन आपल्याला कशा पद्धतीने ऊर्जा मिळते हे सहजासहजी लक्षात येत असतं. बरोबर. पुन्हा एकदा थोडक्यात आपण रिपीट करू म्हणजे आणखीन क्लिअर लक्षात येईल. पहा इथे ऑक्सिश्वसनची प्रक्रिया दाखवलेली आहे सोप्यात. ऑक्सिश्वसन फर्स्ट स्टेप ग्लुकोजचे विघटन. आता ग्लुकोजचे विघटन कुठे होते तर पेशीद्रव्यामध्ये. पेशीद्रव्यामध्ये होतं काय तर ग्लुकोजचे विघटन होऊन ATP, NaDH2, पायरुव्हिक आम्ल आणि पाणी यांचे प्रत्येकी 2 रेणू तयार होतात. बरोबर. त्याच वेळेस पायरुव्हिक आम्ल जो आहे त्या पायरुव्हिक आम्लाचं आणखीन पुढे ऑक्सिडेशन होतं, ऑक्सिडीकरण होऊन ॲसिटिल कोएन्झाइम ए आणि NaDH2 कार्बन डायऑक्साईड असे प्रत्येकी 2 रेणू तयार होतात. ही पहिली झाली. त्यानंतर हा जो ॲसिटिल कोएन्झाइम ए तयार झालेला आहे पेशीद्रव्यात तो तंतुकणिकामध्ये येतो आणि तंतुकणिकेमध्ये होते ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल चक्र. वाही होते तंतुकणिकेमध्ये. मग ॲसिटिल कोएन्झाइम ए जो तंतुकणिकेत आला त्याचं ऑक्सिडीकरण पुन्हा ऑक्सिडीकरण होऊन तयार होतात कार्बन डायऑक्साईड, पाणी
हे तर 2 आहेच. त्याचबरोबर NADH2, FADH2, ATP हे महत्त्वाचे रेणू तयार होतात. तिसरी जी प्रक्रिया इलेक्ट्रॉन वहन साखळी प्रक्रिया किंवा इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया ही सुद्धा तंतुकणिकेमध्येच होते. तंतुकणिकेमध्ये NADH2 आणि FADH2 जे आहे त्यांचं पूर्ण ऑक्सिडीकरण होऊन NADH2 पासून एका NADH2 पासून 3 ATPचे रेणू तयार होतात आणि एका FADH2 पासून 2 ATPचे रेणू तयार होतात. ही आहे ऑक्सिश्वसनाची अभिक्रिया. ही 3 प्रक्रियेत होते. पहिला आहे ग्लुकोजचं विघटन, दुसरा आहे ट्रायकार्बोक्सिलिक आम्ल चक्र आणि तिसरा आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी. ठीक आहे, लक्षात आलं? खूप सोपं आहे. व्यवस्थित पद्धतीने नोट्स तयार करा, अडचण आल्यावर विचारा.